मित्रांनो, पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे इडियम्स अँड फ्रेजेस. त्याच्यावरचे जे आलेले आतापर्यंत पी-वाय-क्यूज आहे ते आपण बघूया. ठीक आहे. वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करू. ही शॉर्टमध्ये माझी प्रोफाईल आहे. काही पॉज करून तुम्ही वाचू शकता. पहिला प्रश्न बघा. द इडॉम रेड टेप करेक्टली मीन्स रेड टेप म्हणजे काय? रेड टेप म्हणजे काय माहिती आहे का? आपण म्हणतो बघा लाल फितीचा कारभार. लाल फितीचा कारभार म्हणजे काय? गव्हर्नमेंट जे खूप रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतोय आणि त्याच्यामुळे डिले होतोय, तर त्याला आपण काय म्हणतो? लाल फितीचा कारभार म्हणतो. म्हणजे काय? ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज, ई-टी-सी इन ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे सी जे आहे ते त्याचं मीनिंग आहे. 3 नंबर्स. रेड टेप मीन्स एक्सेसिव्ह ऑफिशियल रूल्स, फॉर्मॅलिटीज दॅट कॉज डिले. ठीक आहे. म्हणजे जे कामं उशिराने होत आहेत, त्याला आपण रेड टेपिझम म्हणतो किंवा मग लाल फितीचा कारभार म्हणतो. प्रशासनातील अनावश्यक नियम, कागदपत्रे, औपचारिकतेचा अतिरेक. पुढे बघा व्हाईट एलिफंट. कोणत्या सेंटेन्समध्ये व्हाईट एलिफंट ही जी इडियम आहे ती करेक्टली वापरलेली आहे. ही बॉट अ व्हाईट एलिफंट. बघा आता ही शब्दशः मिनिंग झालं, मग हे येणार नाही. द गव्हर्नमेंट प्लॅन्स टू बिल्ड ए न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज्ड ॲज अ व्हाईट एलिफंट. ठीक आहे. हे करेक्ट आहे. ते कसं सांगतो मी तुम्हाला. अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर ऑर्डिनरी. हे पण करेक्ट आहे. अ व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रेअरेस्ट स्पेसिस टुडे. हा लिटरल मिनिंग आहे. बघा व्हाईट एलिफंट म्हणजे अनावश्यक खर्च आपण ज्याला म्हणतो, की जो कमी पैशामध्ये खर्च आपण करू शकलो असतो आणि त्याने पण सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. पण व्हाईट एलिफंट म्हणजे काय? अनावश्यक खर्च. तो तेवढा गरजेचा नव्हता. व्हाईट एलिफंट म्हणजे काय? अनावश्यक खर्च जो गरजेचा नव्हता. म्हणजे काय? की जो नवीन धरण बांधलेला आहे तो अनावश्यक खर्च आहे इथे. म्हणून त्याला व्हाईट एलिफंट म्हटलेलं आहे. त्यानंतर जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर ऑर्डिनरी. मला एक सांगा, ऑर्डिनरी जे लोक असतात तर ते कमी खर्चामध्ये ट्रेनने जाऊ शकतात. बरोबर आहे. तर समजा 6 तासाची जर्नी असेल, 10 तासाची जर्नी असेल तर ट्रेनने जाऊ शकतात. तर व्हाईट एलिफंट म्हणजे काय आहे? तर खर्च आहे अनावश्यक. म्हणजे ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत बी आणि सी, तर दोन्ही पण करेक्ट वापरलेले आहे इडियम. व्हाईट एलिफंट म्हणजे खर्चिक पण फारसा उपयोग नसलेली गोष्ट किंवा योजना. व्हाईट एलिफंट रेफर्स टू अ कॉस्टली प्रोजेक्ट ऑर पोझिशन दॅट इज मोर ट्रबल दॅन इट इज वर्थ. कळालं मग व्हाईट एलिफंट काय आहे? पुढे बघा फ्रेज आहे एक. इवन आफ्टर 3 मीटिंग्स द निगोशिएशन आर ॲट स्टँड स्टील. ॲट अ स्टँड स्टील. स्टँड स्टील म्हणजे काय? थांबलेले आहे. निगोशिएशन पुढे जात नाहीये. बघा. मग याचा अर्थ काय होईल बघा? फायनलाइज नाही येणार. अनेबल टू गो ऑन तर हे येईल. बरोबर आहे. अनेबल टू गो ऑन. अप टू द मार्क नाही येणार. टू द पॉइंट नाही येणार. मग काय येईल? अनेबल टू गो ऑन. म्हणजे पुढे जात नाही, पुढे सरकत नाहीये निगोशिएशन. स्टँड स्टील म्हणजे पूर्णपणे थांबलेले, पुढे जाऊ न शकणारे. मीन्स स्टॉप्ड, अनेबल टू कंटिन्यू. सोपं आहे. ही फ्रेज आहे आता. टू ग्रीज द पाम. टू ग्रीज द पाम म्हणजे काय? एखाद्याला घूस देणे, लाच देणे. टू ब्राईब. ब्राईब देणे म्हणजे काय? घूस देणे किंवा लाच देणे. त्यालाच आपण काय म्हणतो म्हणीमध्ये? टू ग्रीज द पाम. टू ग्रीज द पाम म्हणजे एखादे काम करून करून घेण्यासाठी लाच देणे. टू ग्रीज द पाम मीन्स टू गिव्ह समवन मनी इलिगली इन ऑर्डर टू गेट अ फेवर. त्यानंतर विच फ्रेज बेस्ट डिफाईन्स द क्लाइम डाऊन. क्लाइम डाऊन म्हणजे काय माहिती आहे का? क्लाइम डाऊन म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी होता आणि तो मागे आलाय. बरोबर आहे. म्हणजे पोझिशन बदलली त्याने. क्लाइम डाऊन म्हणजे काय? रिट्रीट फ्रॉम प्रिव्हियस पोझिशन. त्याचा अगोदरचा जो काही पोझिशन होती किंवा भूमिका होती ती त्याने आता सोडलेली आहे. अगोदरची भूमिका. रिट्रीट फ्रॉम प्रिव्हियस पोझिशन क्लाइम डाऊन म्हणजे. म्हणजे आधी घेतलेल्या भूमिकेतून माघार घेणे क्लाइम डाऊन म्हणजे. क्लाइम डाऊन मीन्स बॅकिंग अवे फ्रॉम अर्लियर स्ट्रॉंग पोझिशन ऑर डिमांड. पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या सेंटेन्सेसमध्ये ही जी फ्रेज आहे किंवा इडियम आहे तिचा करेक्ट वापर झालेला आहे? द सॉल्ट ऑफ अर्थ. सॉल्ट ऑफ अर्थ म्हणजे काय? सॉल्ट ऑफ अर्थ म्हणजे खूप चांगला व्यक्ती असं आपण त्याला म्हणू. चांगला व्यक्ती. सॉल्ट ऑफ अर्थ. मग बघा. द अरोगंट बिझनेसमॅन वॉज अ सॉल्ट ऑफ अर्थ. आता इथं अरोगंट म्हटलंय. मग तो चांगला येईल का? नाही येणार ना. हे चुकीचं आहे. द जेंटल टीचर हू टूक एक्स्ट्रा टाइम टू हेल्प स्ट्रगलिंग स्टुडंट वॉज अ सॉल्ट ऑफ अर्थ. बरोबर आहे. हा चांगला व्यक्ती आहे. हे येईल मग. फायर फायटर हू रिस्क्ड हिज लाईफ टू सेव्ह अदर्स वॉज अ सॉल्ट ऑफ अर्थ. हे पण येईल. कारण फायर फायटरने काय केलंय? त्याचं जे जीवन आहे ते रिस्क घेतलेली आहे आणि बाकीच्यांना वाचवलेलं आहे. म्हणून तो सॉल्ट ऑफ द अर्थ आहे. अ कॉन आर्टिस्ट वॉज अ सॉल्ट ऑफ अर्थ अँड एव्हरीवन ट्रस्टेड हिम विथ देअर मनी. हे पण नाही येणार. मग काय येईल? बी आणि सी येईल. सॉल्ट ऑफ अर्थ म्हणजे काय बघा? अत्यंत चांगला, प्रामाणिक आणि दयाळू व्यक्ती. सॉल्ट ऑफ अर्थ म्हणजे पर्सन हू इज अ व्हेरी गुड, हॉनेस्ट अँड काइंड. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम. टू कूल वन्स हिल्स. टू कूल वन्स हिल्स म्हणजे काय? की एखाद्याला
एखाद्याची वाट पाहणं किंवा वेट करणं. मग काय येईल? वेट ऑर बी केप्ट वेटिंग टू कूल वन्स हिल्स. टू कूल वन्स हिल्स म्हणजे बराच वेळ थांबून राहणे किंवा वाट पाहत ठेवले जाणे. मीन्स टू वेट फॉर लॉंग टाईम ऑफन इम्पेशंटली. हे पण महत्वाचं आहे. इम्पेशंटली वेट ऑर बी केप्ट वेटिंग टू कूल वन्स हिल्स. पुढे बघा, द पेशंट हॅज अ टर्न द कॉर्नर. आता हे पॉझिटिव्ह अर्थाने आहे. म्हणजे काय? पेशंट हॅज अ टर्न द कॉर्नर म्हणजे काय? तो क्रिटिकल किंवा डेंजर सिच्युएशन मधनं बाहेर आलेला आहे पेशंट. म्हणजे काय? ही हॅज अ पास्ड अ क्रिटिकल पॉईंट. खूप महत्वाच्या स्टेज त्यांनी पास केलेली. आता तो आउट ऑफ डेंजर आहे असं आपण ज्याला म्हणू. पास्ड क्रिटिकल पॉईंट हॅज अ टर्न द कॉर्नर. टर्न द कॉर्नर म्हणजे काय? गंभीर अवस्थेतून बाहेर येऊन सुधारणाकडे जाणे. टर्न द कॉर्नर मीन्स टू बिगिन टू इम्प्रूव्ह आफ्टर डिफिकल्ट ऑर डेंजर स्टेज. पुढे बघा, आउट ऑफ क्वेश्चन या म्हणीचा अर्थ काय? आउट ऑफ क्वेश्चन. आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे काय? एका प्रकारे इम्पॉसिबल. आता होणार नाही, शक्य नाही. इम्पॉसिबल. आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे विचारातही न येण्यासारखे, अशक्य. मीन्स समथिंग दॅट कॅनॉट बी कन्सिडर्ड. इट इज इम्पॉसिबल. चूज द इडियम दॅट मीन्स टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल ऑर डिफिकल्टी. बघा, म्हणजे सक्सेस अचीव करायला त्याला काहीच प्रॉब्लेम आले नाही. म्हणजे काय? स्मूथ सेलिंग. काय? स्मूथ सेलिंग. खूप स्मूथ होता त्याचा प्रवास. त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आला, आपण असं म्हणू. स्मूथ सेलिंग. स्मूथ सेलिंग म्हणजे कोणते अडथळे न येता यशस्वीपणे पुढे जाणे. विदाउट प्रॉब्लेम्स ऑर डिफिकल्टीज. वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिडिएटली आफ्टर हाफ टाइम. कॉल्ड ऑफ म्हणजे काय? कॉल्ड ऑफ म्हणजे कॅन्सल करणे. कॉल्ड ऑफ म्हणजे काय? कॅन्सल करणे. ठरवलेली गोष्ट रद्द करणे. सोपं आहे. द मीटिंग विल ब्रेक अप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस्ड द ऑडियन्स. ब्रेकअप म्हणजे काय? डिझॉल्व्ह होईल ती मीटिंग किंवा मीटिंग संपेल. मीटिंग डिझॉल्व्ह होईल किंवा मीटिंग संपेल. म्हणजे काय? टू डिस्पर्स ऑर टू डिझॉल्व्ह म्हणजे काय? विसर्जन होईल त्या मीटिंगचं किंवा तिथल्या कॉन्फरन्सचं काय होईल? विसर्जन होईल. ब्रेकअप म्हणजे सभा संपल्यानंतर लोक पांगणे, सभा विसर्जित होणे. ही रिफ्युज्ड माय रिक्वेस्ट ॲट पॉइंट ब्लँक किंवा मग पॉइंट ब्लँक. पॉइंट ब्लँक म्हणजे काय? पॉइंट ब्लँक म्हणजे डायरेक्टली त्याने मला तोंडावर सांगितलं. आडेवेडे न घेता रिक्वेस्ट काय केली? माझी रिजेक्ट केली. म्हणजे काय? डायरेक्टली माझी रिक्वेस्ट रिजेक्ट केली, रिफ्यूज केली. डायरेक्टली. पॉइंट ब्लँक म्हणजे काय? डायरेक्टली. कोणताही आडपडदा न ठेवता थेटपणे, डायरेक्टली, स्ट्रेट फॉरवर्ड. द प्रेसिडेंट टूक मोरल हाय ग्राउंड. आता मोरल हाय ग्राउंड म्हणजे काय? काहीतरी हॉनेस्ट असेल, तो स्ट्रेट फॉरवर्ड असेल, बरोबर आहे. मग तो काहीतरी इलिगल प्रॅक्टिसेसमध्ये इन्व्हॉल्व नसेल. म्हणजे काय? ही वॉज अ हॉनेस्ट. ही वॉज ऑनेस्ट. ही वॉज ऑनेस्ट. टेक अ मोरल ग्राउंड म्हणजे नैतिकदृष्ट्या योग्य भूमिका घेणे, प्रामाणिकपणे वागणे. टेक अ मोरल ग्राउंड म्हणजे नैतिकदृष्ट्या योग्य भूमिका घेणे, प्रामाणिकपणे वागणे. नोबडी लाइक्स हिज प्राऊड बिहेवियर. प्राऊड बिहेवियर म्हणजे काय? तो स्वतःलाच खूप असा शहाणा समजतो किंवा मग एकदम स्ट्रॉंगपणे वागतो, कुणावर दया करत नाही. म्हणजे काय? हाय अँड मायटी. प्राऊड बिहेवियर म्हणजे काय? हाय अँड मायटी. हाय अँड मायटी म्हणजे काय? गर्विष्ठ, अहंकारी वागणूक. हाय अँड मायटी म्हणजे काय? गर्विष्ठ आणि अहंकारी वागणूक म्हणजेच काय? प्राऊड. प्राऊड बिहेवियर. प्राऊड बिहेवियरचा अर्थ काय? की अहंकारी बिहेवियर असं आपण ज्याला म्हणू. आता बघा, इथं काही सेंटेन्सेसमध्ये फ्रेजेस म्हटलंय, काही सेंटेन्सेसमध्ये इडियम म्हटलंय. म्हणून मला असं वाटलं की हे पण तुम्हाला सांगावं. इडियम म्हणजे काय? इडियम म्हणजे म्हण आहे. म्हणजे तिचा शब्दाचा अर्थ असतो का रे? म्हणीचा नसतो. फ्रेज आहे ना, फ्रेज बऱ्यापैकी क्लोज असते. पण फ्रेज काय असते माहिती आहे का? सिंगल युनिट म्हणून काम करते. एवढं लक्षात घ्या. सिंगल युनिट म्हणून. बघा, इडियम काय आहे? इडियम म्हणजे असा ठराविक शब्दसमूह ज्याचा अर्थ शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा असतो. ठीक आहे. आणि फ्रेज म्हणजे काय बघा? फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड. बरोबर आहे. ग्रुप ऑफ वर्ड देतात आपल्याला माहिती आहे. दॅट फंक्शन ॲज अ सिंगल युनिट इन अ सेंटेन्स आणि युजली हॅज अ लिटरल मिनिंग. काय? वाक्यात एकच गोष्ट म्हणून काम करतोय. बरोबर आहे. कॅरीड अवे. कॅरीड अवे म्हणजे काय? इथून गेला बाबा किंवा वाहून गेला. बरोबर आहे ना? मग बऱ्यापैकी शब्दशः पण मिनिंग आहे आणि फ्रेज पण आहे कॅरीड अवे म्हणजे. ठीक आहे. इथं बघा, इन द मॉर्निंग. आता सकाळी सांगायचं पण आपल्याला काय? इन द मॉर्निंग. आपण 3 शब्द वापरलेत बघा. मग काय झाली? शब्दापासून फ्रेज बनते. ऑन द टेबल. टेबलावर एकच शब्द आहे बघा. एकच युनिट आहे. ऑन द टेबल आपल्याला फ्रेज वापरावं लागली. रनिंग क्विकली, जलदपणे धावणे. मोठा कुत्रा. ठीक आहे. फ्रेज कळाला असेल तुम्हाला. फ्रेजचा बऱ्यापैकी लिटरल मिनिंग असतो आणि इडियम जी आहे ती म्हणजे काय? म्हण आणि तिचा लिटरल मिनिंग नसतो. पुढे बघा, यू विल नीड टू डॅश डॅश द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. म्हणजे काय रे मित्रांनो? की तुम्हाला त्या सब्जेक्ट मध्ये डिटेलमध्ये जायचंय. मग इथं काय येईल? गो डाऊन, गो फॉर, गो इन फॉर
गो इनटू. काय येईल? गो इनटू. गो इनटू म्हणजे काय? सविस्तर अभ्यास करणे. गो डाऊन म्हणजे काय? खाली जाणे. गो फॉर म्हणजे काय? निवडणे, पसंत करणे. गो इन फॉर म्हणजे काय? गो इन फॉर आपण म्हणतो ना, गो फॉर इट. गो इन फॉर म्हणजे काय? स्वीकारणे, पाठपुरावा करणे. ठीक आहे. यू विल नीड टू गो इन टू द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. द ओल्ड हाऊस हॅज आउटलास्ट द वॉर. आउटलास्ट म्हणजे काय? की वार नंतर पण ते घर जे आहे ते होतं तिथं, म्हणजे स्टूड आउट, स्टूड काय म्हणू आपण त्याला, स्टूड अप टू. काय होतं? स्टूड अप टू. स्टूड अप टू म्हणजे त्या काळानंतरही ते घर तसंच होतं तिथं. स्टूड अप टू म्हणजे सामना करणे किंवा तोंड देणे, म्हणजे युद्ध संपल्यानंतरही ते तिथंच होतं. आउटलास्ट म्हणजे एखाद्या गोष्टीपेक्षा जास्त काळ टिकून राहणे, तोंड देणे, दोन्ही गोष्टी होतात. आउटलास्ट मीन्स सर्वाईव्ह ऑर एंड्युअर लॉंगर दॅन एल्स. मग काय की ते जे हाऊस होतं त्याने त्या युद्धाला देखील तोंड दिलं होतं, म्हणजे काय? स्टूड अप टू. स्टूड अप फॉर म्हणजे काय? समर्थन करणे. स्टूड आउट म्हणजे काय? वेगळे दिसणे. स्टँड आउट, स्टूड आउट, स्टूड बाय. माय फ्रेंड स्टूड बाय मी ड्युरिंग माय डिफिकल्ट टाइम म्हणजे काय? माझ्या मित्रांनी मला डिफिकल्ट काळामध्ये साथ दिली. कळालं? आता बघा, फॉर ऑल हिज प्रेडिकेमेंट हिज फ्रेंड प्रॉमिस्ड हिम हेल्प अँड इट वॉज अ शुअरली सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड. सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड म्हणजे काय माहिती आहे का? आपण ज्याला म्हणू होप, रे ऑफ होप. रे ऑफ होप, सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड. मराठीत काय होईल की कठीण परिस्थितीमध्ये आशेचा किरण. आशेचा किरण. अ डार्क क्लाउड मीन्स, सिल्वर लाइनिंग इन डार्क क्लाउड मीन्स होपफुल और पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. ही इज अ क्वाईट ॲट होम इन इंग्लिश. क्वाईट ॲट होम म्हणजे, क्वाईट ॲट होम म्हणजे त्या गोष्टीमध्ये कॉम्पिटंट राहणं, एक्सपर्ट राहणं आपण ज्याला म्हणू. काय? एक्सपर्ट राहणं किंवा मग कॉम्पिटंट राहणं. मग इथं काय येईल की तो इंग्लिशमध्ये कॉम्पिटंट होता, तो इंग्लिशमध्ये क्वाईट ॲट होम होता. ठीक आहे, कळलं? पुढे बघा, कॉम्पिटंट म्हणजे काय? निपुण किंवा कुशल, आणि त्यालाच आपण काय म्हणू? ॲट होम. ॲट होम म्हणजे एखाद्या विषयात सहज वाटणे किंवा मग त्या विषयात निपुण असणे. पॉइंट ब्लँकचं आपण बघितलं ना, डायरेक्टली होतं त्याचा आन्सर, डायरेक्टली. त्यानंतर बघा, ही फेल्ड टू डॅश डॅश ॲट राईट टाइम अँड मिस्ड द ट्रेन. टर्न अप, टर्न अप त्याचा आन्सर आहे. टर्न अप म्हणजे काय? की हजर राहणे, त्या वेळेवर हजर राहणे. हजर राहण्यासाठी तो काय झाला? फेल झाला. टर्न अप म्हणजे काय? हजर राहणे. टर्न डाऊन म्हणजे काय? रिजेक्ट करणं. टर्न द कॉर्नर म्हणजे काय? क्रिटिकल, आपण बघितलं ना, क्रिटिकल जी पोझिशन आहे ती पास करणं. आणि टर्न ऑफ म्हणजे काय? पास करणं, बंद करणं. सॉरी, टर्न ऑफ आपण स्विच ऑफ बंद करतो ना, टर्न ऑफ. टर्न डाऊन म्हणजे नकार देणं. टर्न द कॉर्नर आपण बघितलं ना, सुधारणा होणं. पेशंटची सुधारणा झाली बघा, पेशंट हॅज अ टर्न द कॉर्नर. आणि द टर्न अप म्हणजे काय? हजर राहणे, येणे. तो टर्न अप झाला नाही वेळेला. टर्न अप म्हणजे काय? वेळेला हजर नाही झाला. हे काय आहे? तर फ्रेज आहे ही. पुढे बघा, द रॅली. आता ही पण फ्रेज आहे. द रॅली डॅश डॅश पीसफुली. रॅली पास्ड ऑफ. काय? पास्ड ऑफ. पास्ड ऑफ म्हणजे काय? गेली. रॅली पीसफुल गेली, पास्ड ऑफ. पास्ड ऑन म्हणजे काय? पास्ड ऑन म्हणजे एखाद्याला देणे. पास्ड अवे म्हणजे काय? पास्ड अवे म्हणजे डेथ. पास्ड ओव्हर म्हणजे काय? पास्ड ओव्हर म्हणजे इग्नोर करणे, स्किप करणे. बरोबर आहे ना? दुर्लक्ष करणे. द रॅली पास्ड ऑफ पीसफुली म्हणजे एखादी घटना विशिष्ट प्रकारे घडणे किंवा पार पडणे. पास्ड ऑन म्हणजे काहीतरी पुढे देणे. पास्ड अवे म्हणजे डाय. आणि पास्ड ओव्हर म्हणजे काय? स्किप करणे, इग्नोर करणे. द फेमस इंडस्ट्रियलिस्ट स्पेंट हिज टाइम प्लेइंग अ कॅट अँड माऊस विथ द टॅक्स अथॉरिटीज. म्हणजे काय माहिती आहे का? प्लेइंग कॅट अँड माऊस म्हणजे दिशाभूल करणे. काय? दिशाभूल करणे किंवा मग एखाद्याला कन्फ्यूज करणे. मग हे पण येईल. पण परप्लेक्सचा अर्थ देखील काय होतो? कन्फ्यूज करणे. म्हणजे दोन शब्द होते इथं, म्हणून हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. दोन आन्सर होते, दोन पण आणि तीन पण. प्लेइंग कॅट अँड माऊस म्हणजे काय? दिशाभूल करणे, म्हणजेच टू कन्फ्यूज करणे किंवा मग टू परप्लेक्स. हुशारीने एखाद्याला चकवा देणे, गोंधळात टाकणे. डू नॉट पिक अप quarrel otherwise you will have to accept humiliation. ह्युमिलेशन ऍक्सेप्ट करणे म्हणजे की तुमची एक प्रकारे नैतिक हार. तुम्ही भांडणं करू नका, नाही तुम्हाला मग काय करायला लागेल? नैतिक हार स्वीकारावा लागेल. नैतिक हार स्वीकारावा लागेल म्हणजे काय? टू इट अँड हंबल पाय, असा त्याचा अर्थ होतो. ही म्हण आहे बरं का, लक्षात ठेवायचं आहे. टू इट अँड हंबल पाय म्हणजे काय? नैतिक हार एका प्रकारची. टू इट अँड हंबल पाय म्हणजे चूक झाल्यानंतर लाज किंवा अपमान स्वीकारणे. इट अँड हंबल पाय मीन्स फील अशेम्ड ऑर ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन आफ्टर बिंग रॉंग. कळलं? आता फ्रेज आपल्याला लावायची इथे. वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तुम्ही
काहीतरी भावनेने थांबले, मग विथ येईल पुढे, काय येईल? विथ. विथ अँड ग्रेट अँझायटी. विथ अँड ग्रेट अँझायटी. विथ येईल इथं. विथ म्हणजे काय? चा वापर कृती कोणत्या भावनेने केली हे दाखवण्यासाठी होतो, म्हणजे भावना. फार चिंतेने. ऑक्सफर्ड हॅज डॅश डॅश अ न्यू एडिशन ऑफ द बुक. आता पब्लिशला काय म्हणतात? पब्लिशला म्हणतात ब्रॉट आउट. काय म्हणतात? ब्रॉट आउट. कोणता शब्द आहे? हा, ब्रॉट आउट. ब्रॉट आउट म्हणजे प्रकाशित केले किंवा पब्लिश केले. पुस्तक किंवा आवृत्ती प्रकाशित करणे. ब्रॉट अबाउट म्हणजे काय? घडून आणणे. ब्रॉट इन म्हणजे काय? लागू केले. एखादा रूल लागू करतो ना आपण, तर गव्हर्नमेंट हॅज ब्रॉट इन धीज रूल्स असं आपण म्हणू शकतो. ब्रॉट आउट म्हणजे प्रकाशित केले. ब्रॉट अप म्हणजे काय? वाढवले. लहान बाळाला वाढवलं असं ब्रॉट अप. दे डिसाइडेड टू डॅश डॅश अँड ट्राय टू बी फ्रेंड्स अगेन. बघा, म्हणजे काय असू शकतं की त्यांचे जे भांडणं आहे ना, ते भांडणं त्यांना मिटवायचे. भांडणे मिटवणे म्हणजे काय? किंवा मग आपल्या एकमेकांचे जे डिस्प्यूट होते ते मिटवणे म्हणजे काय? बरी द हॅचेट. बरी द हॅचेट म्हणजे भांडणं मिटवणे किंवा मग डिस्प्यूट मिटवणे. अँड टू बी फ्रेंड्स अगेन. बघा, बरी द हॅचेट म्हणजे भांडणे विसरून पुन्हा मैत्री करणे. बरी द हॅचेट वैर संपवणे, पुन्हा मैत्री करणे. बघा, मग ते डिसाइडेड टू बरी द हॅचेट अँड ट्राय टू बी फ्रेंड्स अगेन. टू एंड द क्वारेल अँड बिकम फ्रेंड अगेन. पुढे बघा, आता इथं आपल्याला एक फ्रेज वापरायचे आहेत. द बुक जस्ट डॅश डॅश इन माय हँड्स, माय होल लाईफ हॅड डॅश डॅश ॲट सिम्स. आता इथं जी फ्रेज वापरली जाणार आहे दोन्ही ठिकाणी एकच फ्रेज आहे, ती म्हणजे कम अपार्ट. कम अपार्ट. कम अपार्टचा अर्थ बघा काय आहे? म्हणजे तुकडे होणे किंवा पूर्णपणे विस्कळीत होणे. कम अपार्ट मीन्स ब्रेक इन टू पीसेस ऑर फॉल इन टू डिसऑर्डर्स. द बुक जस्ट केम अपार्ट इन माय हँड्स म्हणजे विस्कळीत झालेलं बुक माझ्या हातात पडलं असं काहीतरी. माय होल लाईफ हॅड कम अपार्ट इन अ सिम्स म्हणजे माझं पूर्ण लाईफ जे आहे त्याची डिसऑर्डर झाली किंवा विस्कळीत झालं. पुढे बघा, नोबडी इज हॅपी विथ हिम बिकॉज ही इज अ ब्लॅक शिप इन अ सोसायटी. आता बघा, काहीतरी निगेटिव्ह मिनिंग असणार ना याचा, ब्लॅक शिप. मग ब्लॅक शिप इन अ सोसायटी म्हणजे काय माहिती आहे का? एखादा असा व्यक्ती ज्याचं कॅरेक्टर चांगलं नाही, ज्याचं चारित्र्य चांगलं नाही. अ मॅन ऑफ अ बॅड कॅरेक्टर. काय येईल? अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर म्हणजे काय? अ ब्लॅक शिप इन द सोसायटी. ब्लॅक शिप म्हणजे कुटुंब किंवा समाजात बदनामी करणारा, वाईट समजला जाणारा व्यक्ती, वाईट स्वभावाचा माणूस. हां, आता पुढे बघा, म्हणजे इटॅलिकमध्ये त्याचा अर्थ विचारलेला आहे. यू कॅन कंटिन्यू विथ द प्रोग्राम आफ्टर आय हॅव लेफ्ट, सेड द गेस्ट. त्या अर्थाची त्या अर्थाचा हे बघा फ्रेज. कॅरी ऑन म्हणता येईल ना आपल्याला. काय म्हणता येईल? कॅरी ऑन. तुम्ही कॅरी ऑन करा बाबा. कॅरी ऑन करा म्हणजे काय? यू कॅरी ऑन आपण असं म्हणतो ना, तर कॅरी ऑन म्हणजे कंटिन्यू करा. म्हणजे चालू राहू द्या जे चाललंय ते. कॅरी ऑन. पुढे सुरू ठेवणे. यू कॅन कॅरी ऑन. शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. गेव हर हँड म्हणजे काय? लग्नासाठी तयार झाली. म्हणजे मॅरी किंवा मग लग्न केलं. बरोबर? लग्न करणे. गुड पीपल विल कम्पेन्सेट फॉर एनी डॅमेजेस दे कॉज. याच्या अर्थाची म्हण जी आहे इथे किंवा फ्रेज जी आहे ती आहे मेकअप फॉर. मेकअप फॉर म्हणजे काय? टू कम्पेन्सेट म्हणजे भरपाई देणे. मेकअप फॉर म्हणजे भरपाई देणे. भरपाई देणे म्हणजेच काय? कॉम्पेन्सेट. काय? कॉम्पेन्सेट. भरपाई देणे. मेकअप फॉर झालेल्या नुकसानाची भरपाई देणे म्हणजे कॉम्पेन्सेट. ही डॅश डॅश इन अ हरी. आता इथं कोणती फ्रेज येईल? ही वेंट ऑफ. ही वेंट ऑफ इन हरी. वेंट ऑफ इन हरी म्हणजे तो गेला. बरोबर आहे ना? घाईघाईने निघून गेला वेंट ऑफ म्हणजे. वेंट ऑफ म्हणजे काय? घाईघाईने निघून गेला. लिव्ह सडनली. पुढे बघा, ग्रीष्मा स्पोक विथ व्हाईट हिट. व्हाईट हिट म्हणजे काय? रागाने आपण असं म्हणू शकतो एका प्रकारे. इथं काही इंटेन्स पॅशन. बघा, व्हाईट हिट म्हणजे तीव्र भावना किंवा प्रचंड संतापाची अवस्था. तीव्र भावना किंवा प्रचंड उत्कटता. इंटेन्स पॅशन. व्हाईट हिट. व्हाईट हिट अशी गोष्ट बघितली तुम्ही कुठे? नाही. म्हणजे जी आग आहे ती व्हाईट असते का? कलर व्हाईट असतो का? नाही. म्हणजे काय? इंटेन्स पॅशन. इंटेन्स पॅशनने ती बोलत होती असा त्याचा अर्थ होतो. व्हाईट हिट मीन्स अ स्टेट ऑफ ग्रेट अँगर ऑर इंटेन्स इमोशन. इंटेन्स इमोशन्स. तीव्र भावना. मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट म्हणजे काय माहिती का? स्वतःबद्दलच बढाई सांगणं, चढाई बढाई आपण ज्याला म्हणतो ना, बढाया मारणं. नाही तर अर्थ काय त्याचा त्या म्हणीचा? टू बोस्ट अबाउट सेल्फ. टू बोस्ट अबाउट सेल्फ म्हणजे स्वतःची बढाई मारणं. स्वतःची स्तुती करणं, बढाई मारणे. ब्लोईंग हर
ट्रम्पेट, टू बोस्ट अबाउट सेल्फ. आता बघा, अन इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन. तर या अर्थाची फ्रेज कोणती? रायटिंग ऑन द वॉल. रायटिंग ऑन द वॉल म्हणजे काय माहिती का? एखाद्या तुम्ही भिंतीवर लिहिलंय असा त्याचा अर्थ होऊन समजा लिटरली, तर त्याचा अर्थ असा आहे की इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट अबाउट टू हॅपन, म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे. रायटिंग ऑन द वॉल म्हणजे, रायटिंग ऑन द वॉल म्हणजे येणाऱ्या वाईट किंवा कठीण गोष्टीची स्पष्ट चिन्हे, येणाऱ्या वाईट किंवा कठीण गोष्टीची स्पष्ट चिन्हे. पुढे बघा, वीड आउट. वीड आउटचा अर्थ विचारला. वीड आउट, वीड म्हणजे काय? गवत एका प्रकारचे. आणि आउट म्हणजे काय? त्याला आपण काहीतरी रिमूव्ह करतोय, काढतोय, म्हणजे काय येईल? एलिमिनेट, काढून टाकणे. वीड आउट म्हणजे एलिमिनेट, काढून टाकणे, नको असलेले घटक काढून टाकणे. पुढे बघा, हर मदर वॉज अप अँड अबाउट 2 वीक्स आफ्टर द ऑपरेशन. बरोबर आहे. ऑपरेशन झाल्यानंतर अप अँड अबाउट होती, म्हणजे काय? काहीतरी चांगलं असणार आहे. म्हणजे काय? ऑन वन्स फीट, म्हणजे ती तिच्या पायांवर चालत होती त्याची आई. बरोबर आहे. वन्स फीट, अप अँड अबाउट. अप अँड अबाउट म्हणजे आजारानंतर पुन्हा चालू फिरू शकणारी अवस्था, स्वतःच्या पायावर उभे राहणे. आता ही म्हण आहे, त्या म्हणीचा अर्थ काय? द डॅश डॅश कॉलिंग द डॅश डॅश ब्लॅक. आता बघा, दोन आपण ज्याला म्हणू की बघा, पॉट अँड ग्लासचा काही संबंध आहे का रे? पण पॉट अँड केटलचा संबंध आहे, बरोबर ना? पॉट अँड स्टोवचा पण काही संबंध नाही, पॉट अँड वॉलचा पण काही संबंध नाही. म्हणजे काय? द पॉट कॉलिंग केटल ब्लॅक म्हणजे एखादी अशी व्यक्ती जिच्यामध्ये स्वतःमध्ये दुर्गुण आहे पण दुसऱ्यांचे दुर्गुण ती दाखवती, याचा अर्थ असा होतो. म्हण ही इडियम आहे. द पॉट कॉलिंग केटल ब्लॅक. द पॉट कॉलिंग केटल ब्लॅक म्हणजे स्वतःमध्ये असलेली चूक दुसऱ्यावर दाखवणे. इडियम मीनिंग अ पर्सन क्रिटिसाइजेस अनदर फॉर फॉल्ट दॅट ही हिमसेल्फ हॅज, म्हणजे स्वतःमध्ये दुर्गुण आहे तरी पण तो दुसऱ्यांना क्रिटिसाइज करतोय. द पॉट कॉलिंग केटल ब्लॅक. हां, पुढे बघा, आता हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. वी डॅश डॅश कोड ऑफ प्रॅक्टिस म्हणजे काय? सेट डाऊन. सेट डाऊन, काहीतरी आम्ही रूल्स अँड रेग्युलेशन सेट डाऊन केले, म्हणजे काय? सगळ्यांसाठी मांडले आम्ही, असा आपण त्याचा अर्थ धरू. सेट डाऊन म्हणजे काय? नियम, सूचना, तत्वे लिहून नोंद करणे. रेकॉर्ड समथिंग ऑफिशियली, सेट डाऊन. ते सेट डाऊन द रूल्स. गव्हर्नमेंट सेट डाऊन द रूल्स असं. इन अ ब्राऊन स्टडी. इन अ ब्राऊन स्टडी म्हणजे, इन अ ब्राऊन स्टडी म्हणजे विचारात मग्न किंवा मग गोंधळलेली अवस्था विचारामध्ये, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. इन अ ब्राऊन स्टडी म्हणजे मग काय? लॉस्ट, लॉस्ट इन थॉट त्याचा मिनिंग येईल का? तर येईल, बरोबर आहे. विचारात मग्न असणे किंवा मग इन अ डे ड्रीम. इन अ डे ड्रीम म्हणजे काय? दिवसा स्वप्न बघतोय, म्हणजे काहीतरी विचारात तो मग्न आहे, मग हा पण अर्थ येईल. इन अ डेलिब्रेशन. इन डेलिब्रेशन नाही ना, डेलिब्रेशन म्हणजे काय? चर्चा करणे. डेलिब्रेशन म्हणजे काय मित्रांनो? चर्चा करणे. इन रिव्हेरी, रिव्हेरी पण येईल. मग हे तिन्ही शब्द येतील. इथं काय विचारलं आपल्याला? ऑड, म्हणजे हे 3 नंबर्स जे आहे ना ते याचा मिनिंग नाहीये, मग ऑड विचारलं होतं आपल्याला इथं, बरोबर आहे. ब्राऊन स्टडी म्हणजे खोल विचारात घडलेले असणे, ठीक आहे. मग तिन्ही पण जे होते ते याच्याच अर्थाचे शब्द होते. डेलिब्रेशन म्हणजे काय? डिस्कस करणे, कन्सिडर करणे. ती डॅश डॅश 4 अवॉर्ड्स म्हणजे काय? तिने 4 अवॉर्ड जिंकले किंवा 4 अवॉर्ड ती घेऊन गेली. घेऊन गेली म्हणजे काय? कॅरीड ऑफ. 4 अवॉर्ड्स तिने घेतले. कॅरीड ऑफ. कॅरीड ऑफ म्हणजे काय? यशस्वीरित्या जिंकणे किंवा मिळवणे. कॅरी ऑफ मीन्स विन ऑर अचीव समथिंग सक्सेसफुली. कॅरी ऑफ म्हणजे. कॅरीड ऑन म्हणजे काय? वाहून जाणे. कॅरीड ऑन म्हणजे काय? सुरू ठेवणे. आपण बघितलं ना, एक कंटिन्यूला कॅरी ऑन म्हटलोय आपण, सुरू ठेवणे. कॅरीड आउट म्हणजे इम्प्लिमेंट केलं आपण, अंमलात आणणं. कॅरीड आउट म्हणजे. ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. ब्रेक इन हॉर्सेस म्हणजे काय माहितीये का? शिस्त लावणे. शिस्त लावणे म्हणजे काय? डिसिप्लिन, डिसिप्लिन लावणे. सवयी लावणे, शिस्त लावणे, प्रशिक्षण देणे. ॲडव्हर्सरीज प्रोवोक वन टू डॅश डॅश वन्स बेस्ट एफर्ट्स. आता सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, ठीक आहे. म्हणजे इथं पण आपल्याला काय करायचं आहे? फ्रेज फाइंड करायची. ॲडव्हर्सरीज प्रोवोक वन टू पुट फोर्थ. काय? पुट फोर्थ म्हणजे त्याचे एफर्ट्स समोर दाखावे, यासाठी त्याचे जे प्रतिगामी होते, सॉरी, त्याचे जे ॲडव्हर्सरी होते, त्यांनी त्याला काय केलं? प्रोवोक केलं, प्रमोट केलं. मग पुट फोर्थ, त्याचे एफर्ट्स त्यांनी पुटअप करावे, सगळ्यांसमोर दाखवावे, असा त्याचा अर्थ होतो. पुट फोर्थ म्हणजे काय? प्रेझेंट, दाखवावे, ऑफर. पुट फोर्थ म्हणजे मांडणे, सादर करणे, बरोबर आहे. शी इज अ लिडिंग डॉग्स लाईफ. शी इज अ लिडिंग डॉग्स लाईफ म्हणजे काय माहिती का? डिफिकल्ट किंवा मिझरेबल लाईफ. लाईफ ऑफ मिझरी हा त्याचा अर्थ होईल इथं. लाईफ इन विच पार्टनर आर कॉन्स्टंटली कॉरिंग, हे नाही होणार. टू ऑर से समथिंग दॅट डिस्टर्ब द पीस, हे पण नाही होणार, ठीक आहे. एकच दिलेलं इथं म्हणजे हेच येईल.
लाईफ ऑफ मिसरी म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असणं. लिडिंग डॉग्स लाईफ म्हणजे अत्यंत कठीण, दुःखी, हालापेष्टा भरलेले जीवन. डॉग्स लाईफ म्हणजे व्हेरी हार्ड, अनहॅपी अँड मिझरेबल लाईफ. आय ऑलवेज सी आय टू आय. आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर. सी आय टू आय म्हणजे ॲग्री होणे, सहमत होणे. इथं कोणतं येईल? ॲग्री विथ म्हणजे काय? आय ऑलवेज ॲग्री विथ माय सिस्टर. आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर म्हणजे आय ऑलवेज ॲग्री विथ माय सिस्टर. सी आय टू आय म्हणजे एखाद्याशी पूर्णपणे सहमत होणे, ॲग्री होणे. जोड्या लावायच्या आहे. टू बी इन अ स्विम. टू बी इन अ स्विम म्हणजे जो काही फ्लो आहे, काही पण असेल, जो प्रवाह आहे त्या प्रवाहासोबत असणे. टू बी इन मेन करंट. मेन करंट, मेन प्रवाहासोबत असणे. मग विचारांचा प्रवाह असेल, राजकारणाचा काही प्रवाह असेल, टू बी इन स्विम म्हणजे. त्यानंतर टू बी इन किपिंग विथ. टू बी इन किपिंग विथ म्हणजे समरस होणे, म्हणजे हार्मोनाइज विथ. जे चाललंय त्याच्याशी जुळून घेणे, परिस्थितीशी जुळून घेणे, हार्मोनाइज विथ. टू ड्रॉप. टू ड्रॉप म्हणजे आपण म्हणू की एखाद्या गोष्टींवरनं मागे येणे. म्हणजे काय येईल याचा अर्थ इथं? टू रिटायर येईल. ठीक आहे. टू ड्रॉप म्हणजे टू रिटायर. टू क्राय डाऊन. टू क्राय डाऊन म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण काय म्हणू की निंदा करणे. आपण म्हणतो ना, कडी निंदा करते हे. आपले फायनान्स डिफेन्स मिनिस्टर होण्याचे बघा अगोदर पाकिस्तानने काय केलं? टू कंडेम, टू कॅरी डाऊन. ठीक आहे. कंडेम. टू क्राय डाऊन म्हणजे टू कंडेम, एखाद्या गोष्टीची निंदा करणे. बघा, टू बी इन स्विम मुख्य प्रवाहात असणे. टू बी इन किपिंग विथ म्हणजे हार्मोनाइज आपण ज्याला म्हणलो, सुसंगत असणे. टू ड्रॉप म्हणजे माघार घेणे किंवा मग रिटायर. त्यानंतर क्राय डाऊन टीका करणे, निषेध करणे. बरोबर आहे. कंडेम. कंडेम करणे म्हणजे काय? टीका करणे. त्यानंतर ॲचिल्स हिल्स. ॲचिल्स हिल्स म्हणजे काय माहिती आहे का? एखाद्याचा विकनेस. एखाद्याचा विकनेस. ॲचिल्स हिल्स म्हणजे एखाद्याचा विकनेस. एखाद्याची कमकुवत बाजू, दुर्बलता. ॲचिल्स हिल्स म्हणजे. त्यानंतर पुन्हा एकदा बघा, टू बी ॲट सी. टू बी ॲट सी म्हणजे इन अनसर्टन माइंड. सी स्टेबल असतो का? नाही, अनसर्टन आहे. कम अराउंड. कम अराउंड म्हणजे रिकवर होणे. कम अराउंड. डू अप. डू अप म्हणजे काय? पॅकअप करणे. त्यानंतर सेट विथ. सेटेड विथ म्हणजे स्टडेड विथ. सेट विथ म्हणजे स्टडेड विथ. बघा, डू अप म्हणजे आवरणे, गुंडाळणे, बंद करणे. सेट विथ म्हणजे छतलेले किंवा भरलेले. बरोबर आहे. टू बी ॲट सी म्हणजे गोंधळलेले, संभ्रमात असणे. कम अराउंड म्हणजे शुद्धीवर येणे, बरे होणे, रिकवर. त्यानंतर डबल डिलिंग. आपण म्हणतो ना, डबल स्टँडर्ड नको करू बाबा. म्हणजे तो काहीतरी धोका देतोय. म्हणजे काय? डिसीव्ह करतोय. डिसीव्ह. डिसीव्ह म्हणजे काय? धोका देणे, कन्फ्यूज करणे, बेईमानी किंवा फसवणुकीचे वर्तन. डबल डिलिंग म्हणजे काय? टू डिसीव्ह, फसवणूक करणे. इट इज विथ द हेल्प ऑफ गिफ्ट ऑफ अ गॅप. गिफ्ट ऑफ गॅप म्हणजे काय माहिती आहे का? एखाद्याचं वक्तृत्व चांगलं असणे. म्हणजे काय? पॉवर ऑफ स्पीच. वक्तृत्व चांगलं असणे. वक्तृत्व चांगलं असणे, पॉवर ऑफ स्पीच. स्पीक फ्लुएंटली, कॉन्फिडेंटली अँड परस्युएस. गिफ्ट ऑफ गॅप म्हणजे. जेंटलमनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दिस डेज. म्हणजे जेंटलमनलीनेस हा जे काही कॅरेक्टर आहे माणसाचं, ते आता डिस्काउंट आहे या दिवसांमध्ये. म्हणजे काय माहिती आहे का? ते कमी कमी होतंय. म्हणजे चांगला मनुष्य असणं आता ह्या काळामध्ये ॲट डिस्काउंट आहे. म्हणजे कमी कमी होते. म्हणजे काय? डिक्लाइन होतंय. डिक्लाइन होतंय. जेंटलमनलीनेस म्हणजे डिक्रीजिंग इन व्हॅल्यू, लुझिंग इम्पॉर्टन्स, डिक्लाइन इन रिस्पेक्ट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट मिनिंग ऑफ फ्रेज. कॉल्स. टू कॉल अ स्पेड. टू कॉल अ स्पेड म्हणजे जे आहे ते बोलणं. जे आहेत ते बोलणं म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तोंडावर बोलताय तुम्ही. तोंडावर बोलताय म्हणजे काय? मग त्याला खरं बोलणं नाही म्हणणार आपण. त्याला म्हणू फ्रँकली बोलणं. काय? स्पीक फ्रँकली. स्पीक फ्रँकली. बरोबर आहे. टू स्पीक डायरेक्टली, फ्रँकली, विदाउट हायडिंग द ट्रूथ. बाकी जे इडॉम्स अँड फ्रेजेस आहे ना, ते आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करू. आत्ताचं सेशन इथंच थांबतंय आपलं.